त्याच्याकडनं आम्ही एकदा सेवाग्राम आश्रम पाहायला गेलो आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या गाईडने सांगितलं की महात्मा गांधीजी परतुरे महाराज या महारोग्यांची सेवा करत त्यावरून देशाकरता कुष्ठरोग्यांना सेवा फ्री असं धोरण आखलं गेलं. मला कौतुकच वाटलं आणि ते खरंही आहे. तर अशाच रीतीनं 15 ऑगस्ट 1947पर्यंत जेव्हा भारत मातेसाठी आपण नॉर्मल डिलिव्हरी आणि निरोगी बाळ हे धोरण स्वीकारत आहोत किंवा स्वीकारणार आहोत, तर साहजिकच आज आपल्यासमोर व्हिडिशाचं उदाहरण आहे. अर्चना मॅडम कारंजा लाड यांच्या 2 सुना आणि एका मुलीच्या नॉर्मल डिलिव्हरी आणि मजबूत बाळाचं एक उदाहरण आहे. हे असतानाच माझ्या नजरेस काही माझ्या जवळच्याच नातेवाईकांचे वैवाहिक जीवन नजरेसमोर आले, मात्र ते कोणीच ऐकायला तयार नाहीत आणि मग मला अतिशय महानिराशा आली. आणि मग त्याच वेळेस मला आत्मज्ञान झालं की माझ्या जीवनाच्या पूर्वार्धाला माझा जो मित्र होता, म्हणजे अजूनही तो आहेच, तर आम्ही लोक 1800 विश्वदारिद्र्यात जगत होतो आणि तो एक मध्यमवर्गीय खाऊन पिऊन सुखवस्तू होता. तर जवळपास 2-3 वर्ष माझा बेरोजगारीचा बेकारीचा कालखंड त्याच्यासोबत गेला. आणि मग तो कोकणमधल्या इकडच्या तिकडच्या जाहिराती असल्या की तो स्वतःचा अर्ज भरून पाठवायचा किंवा तुमच्याकडे कोणी BSc शिक्षक नसेल तर मी गजानन वाघ, मला तुम्ही इंटरव्ह्यूला बोलवू शकता. तर असा हा मित्र, म्हणजे दोस्ती वेगळंच असतं. मध्यमवर्गीय परिस्थिती मला जेव्हा नोकरी लागली आणि सुरुवातीचे दिवस, तर तो बोलला की अरे कशाला 150 रुपये खर्च करून तो लग्न देतो, तुझे 150 रुपये वाया जातील. म्हणजे स्वतःच्या लग्नातसुद्धा मी येऊन 150 रुपये वाया घालवण्यापेक्षा व्यवस्थित नोकरी करावी ही त्याची वृत्ती. आणि आता जीवनाच्या उत्तरार्धात जेव्हा तो सुद्धा 70कडे आणि मी 68कडे गेलो आणि मी जेव्हा देशासाठी ही धोरणं राबवण्यासाठी माझ्या नातेवाईकांना धडपड करतो, तर कोणीच मला फार असा काही रिस्पॉन्स देत नाही. आणि मग अशा वेळेस खरोखरच मला त्या मित्राचं आत्मज्ञान झालं की त्यांनी कुठलाही वाजागाजा न करता, माझं काही म्हणजे हे न करता, त्याची सून, मुलगा, त्याची पत्नी, तो स्वतः, इतकंच काय त्याचं विहीन, नंतर ही जी त्याची सून आहे त्या सुनेची बहीण आणि तिचे मिस्टर, असे 8 जण 9 ऑगस्ट 24 ते 15 ऑगस्टच्या बॅचला जाणार आहेत. आणि मी जे स्वप्न पाहत होतो की माझे गणगोत, माझे विवाहित जोडपे असे वागावे, तर ते मला मात्र टिवल्या बावल्या दाखवतात. मला ते महादुःख झालं. आणि म्हणून मग मला ते गाण्याचे बोल आठवले. कोई जब राह न पाए मेरे संग संग आए, मेरी दोस्ती मेरा प्यार. अशा रीतीनं माझा हा 70 वर्षाचा मित्र माझ्या उत्तरार्धामध्ये माझ्या धोरणांना साथ देत आहे. हा फार मोठा चमत्कार. आणि मग आम्ही टिवल्या बावल्या करत गप्पा गोष्टी करत असतो, तर त्याला मी आज फोन केला आणि मग आम्ही टिवल्या बावल्या केल्यानंतर मी त्याला म्हटलं की मी त्या शिबिरला येणार आहो, आणि पण म्हटलं मला सर्वांचं रेकॉर्डिंगशिवाय केल्याशिवाय जेवण जात नाही. तुला बिनधास्त रेकॉर्डिंग कर, तुला कोण मना करते. तर वाचकांनो, आपण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये प्रचंड याच्याबद्दल चांगलं माहिती ऐकूया. तुर्ताच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोस्तीविषयक गाणी दिलेली आहेत, ती जरूर तुम्ही ऐका. एवढे बोलून माझे मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. आणि तुम्हा सर्वांना सांगतो की तुम्हाला एक तुमचे नातेवाईक गणगोत हे एक नॉर्मल डिलिव्हरी, निकोप बाळ, अशी एक स्वप्न सर्वांचीच असतात. तर जरूर तप सेवा सुमिरन या विद्येची माहिती मिळवा, लाभ घ्या. त्याच्या ॲपचं नाव डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे. माझा मोबाईल नंबर मी लिहून देतो, पण इथेसुद्धा सांगतो 877
92754226. माझं नाव गजानन वाघ, मी कल्याणला राहतो आणि याबद्दल तुम्हाला केव्हाही मार्गदर्शन करायला मी बांधलेला आहे. जय हिंद, जय भारत.